पुढची बातमी मालेगावमधून आहे। मालेगावमध्ये व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी अटकेत आलेली आहे। नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव येथील व्यापारी संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा आणि त्यांचे भाऊ मुंबई महामार्ग हायवेने मालेगावकडे येत असताना 6 ते 7 आरोपींनी त्यांची गाडी अडवत सुमारे 25 लाख रुपये लुटून त्यांना मारहाण करत इथून पळ काढला होता। मात्र काल नाशिक गुन्हे शाखा आणि मालेगाव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। या घटनेचा नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि मालेगाव अप्पर अधीक्षक तेगबीर सदू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प सूरज गुंजाळ यांनी ही कारवाई केलेली आहे। यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे पाणी थंड करण्यासाठी शवागृहातील बर्फाचा वापर केला गेलाय। रुग्णालयाबाहेर नारळ पाणी, थंड लस्सी, मठ्ठा विकणाऱ्याचा हा प्रताप समोर येतो आहे। बर्फ धुवून पुन्हा वापरत असलेला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाबाहेरची ही घटना आहे। पाणी थंड करण्यासाठी शवागृहातील बर्फाचा वापर केला जात होता। काही नागरिकांच्या हे निदर्शनास आले, त्या व्यक्तीला चोप देण्यात आलेला आहे।